प्रिपरेशन करा. ओके, तर आपण बघितलेलं रेस्पिरेशन. ओके, म्हणजे काय आहे ते बघितलं होतं, त्याची डेफिनेशन. द सेल्युलर ऑक्सिडेशन और ब्रेकडाउन ऑफ कार्बोहायड्रेट्स इनटू CO10 H2O. ओके, अँड द रिलीज ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. हे आपण बघितलं होतं, बरोबर. त्यानंतर टाइप्स बघितले होते त्याचे, कोणकोणते आहेत? 2 टाइप्स आहेत मेनली, ॲरोबिक रेस्पिरेशन आणि अनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणायचं? तर इट टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन and the respiratory substance get completely oxidized. ओके, जे रेस्पिरेटरी सबस्टन्स असतात ते कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतात एरोबिक मध्ये. तर अनएरोबिक म्हणजे काय? तर असं रेस्पिरेशन की ज्यामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता नसते, विच टेक्स प्लेस इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन अँड द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. म्हणजे इनकम्प्लिटली ऑक्सिडेशन होत असते रेस्पिरेटरी सबस्टन्सेसचं. ओके, आणि महत्वाचं काय मी सांगितलं होतं, कोणता प्रोडक्ट तयार होतो तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये? इथेनॉल. ओके, अल्कोहोल तयार होतो, इथेनॉल. त्यानंतर आपण बघितलेलं रेस्पिरेटरी सबस्ट्रेट कोणते आहेत? म्हणजे असे सबस्ट्रेट की जे डिग्रेडेड होतात. ओके, की ज्याचं ऑक्सिडेशन होतं. ओके, रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये त्यांना आपण रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणतो. तर कोणकोणते आहेत ते? कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत. ओके, हे आपण मागल्या वेळेस बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे की मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. जसं मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस वगैरे आपण प्रोसेस बघितल्या डिटेलमध्ये, तशाच पद्धतीने आपल्याला आता मेकॅनिझम बघायचं कशाचं? रेस्पिरेशनचं. कशा पद्धतीने रेस्पिरेशन ऑकर होतं हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर बघा, यात महत्वाचे 4 वेज आहेत. ओके, किंवा 4 पाथवेज आहेत. कोणकोणते? फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस. सेकंड वन एरोबिक ब्रेकडाउन ऑफ पायरुविक ऍसिड, त्यालाच आपण क्रेब्स सायकल म्हणतो. थर्ड वन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, त्यालाच आपण ETS म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, किंवा टर्मिनल ऑक्सिडेशन और ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं सुद्धा आपण म्हणतो त्याला. त्यानंतर फोर्थ वन आहे पेंटोज फॉस्फेट पाथवे. हे 4 पाथवेज आहेत. ओके, तर आपण आता स्टेप बाय स्टेप एक एक बघूया. हे महत्वाचे आहेत बरं का, रेस्पिरेशन चॅप्टर मधले. हा चॅप्टर सगळ्यात जास्त वेटेज आहे, याला 10 ते 12 मार्काचं वेटेज आहे या चॅप्टरला. मग यातली एक तरी सायकल तुम्हाला किंवा यातलं एक तरी मेकॅनिझम तुम्हाला फायनल सेमिस्टर एंडला एक्झामला असणार आहे फिक्स. त्यामुळे व्यवस्थितरित्या करून ठेवायचं. ओके, ही ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं त्या पद्धतीनंच यात पण आता रिॲक्शन आहेत, सगळ्या रिॲक्शन आहेत त्यामध्ये वेगवेगळे एन्झाइम्स इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळं व्यवस्थितरित्या तुम्ही बघा, एक दोनदा तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते लगेच समजेल काय आहे नक्की त्यात. ओके, तर फर्स्ट वन बघा, ग्लायकोलिसिस और एम्बडन मेयरॉफ अँड परनाज पाथवे. ओके, बघा, ग्लायकोलिसिसला अजून एक नाव काय आहे? एम्बडन मेयरॉफ अँड परनाज पाथवे, म्हणजे EMP पाथवे सुद्धा म्हटलं जातं. ओके, ग्लायकोलिसिसला. तर ग्लायकोलिसिस आपण म्हणतोय, तर ते ग्लायकोलिसिस म्हणजे काय? तर बघा, ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस even in the absence of oxygen. Okay, even in the absence of oxygen the glycolysis will also take. Then one molecule of 6 carbon compound, the glucose is break down through series of enzymatic reactions into 3 carbon compound. ओके, म्हणजेच कोणत्या? तर पायरुविक ऍसिड मध्ये. ओके, म्हणजेच ग्लायकोलिसिस म्हणजे काय? तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणं कशामध्ये? 3 कार्बन कंपाऊंड पायरुविक ऍसिड मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोलिसिस. इट इज द ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज इनटू अ पायरुविक ऍसिड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ग्लायकोलिसिस. त्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो. ओके, देन ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. बघा, कोणत्या पार्ट मध्ये सेलच्या टेक्स प्लेस होतं? की सायटोप्लाझम मध्ये इट विल ऑकर. अँड इट डज नॉट रिक्वायर ऑक्सिजन. त्याला ऑक्सिजनची गरज आहे का? नाही. ग्लायकोलिसिस या प्रोसेसला ऑक्सिजनची गरज नाही. इट टेक्स प्लेस इवन इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. हिन्स इट इज कसली प्रोसेस आहे? ऑक्सिजनची गरज नाही, तर त्याला आपण अनएरोबिक प्रोसेस म्हणतो. बरोबर, विदाउट ऑक्सिजन त्याला आपण अनएरोबिक प्रोसेस सुद्धा म्हणतो. ओके, ग्लायकोलिसिस म्हणजे काय कळालं?
ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणं कशामध्ये, पायरुव्हिक ऍसिड मध्ये, त्याला आपण ग्लायकॉलिसिस म्हणतो. देन बघा आता यात आता सिरियल स्टेप्स दिलेत, कशा कशा पद्धतीनं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होत जातं आणि फायनली आपल्याला पायरुव्हिक ऍसिड भेटतं. ते आता आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे. तर फर्स्ट स्टेप मध्ये बघा काय होतंय, तर ग्लुकोज जो मॉलिक्यूल आहे बरोबर, ग्लुकोज मॉलिक्यूल रिॲक्ट विथ एटीपी मॉलिक्युल्स. ओके, एटीपी आपल्याला माहित आहे ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल, त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो हा ग्लुकोज मॉलिक्यूल इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम हेक्झोकायनेज. बघा एन्झाईम कोणतं वापरलंय, हेक्झोकायनेज टू फॉर्म ग्लुकोज 6 फॉस्फेट. म्हणजे काय केलंय आपण यात, मला सांगा, एक इथं फॉस्फेट मॉलिक्यूल ऍड झालेला आहे, म्हणजे कोणती प्रोसेस ऑकर झाली इथं, कोण सांगते? फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन प्रोसेस इथं टेक्स प्लेस झाली, कारण का ग्लुकोज मॉलिक्यूल बरोबर आपण एटीपी ची रिएक्शन केली, म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप जो आहे तो ऍड केला ग्लुकोज मॉलिक्यूलला. ओके, म्हणून ही रिएक्शन कोणती आहे, तर फॉस्फोरायलेशन रिएक्शन आहे, ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप आपण केला. ओके, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कोणतं, तर हेक्झोकायनेज. ओके, खाली दिले रिएक्शन ग्लुकोज प्लस एटीपी, इट विल गिव्ह अस ग्लुकोज 6 फॉस्फेट प्लस एडीपी, कारण एटीपी मधला एक फॉस्फेट ग्रुप हा ग्लुकोजला ऍड झाला, त्याच्यामुळे आपल्याला एडीपी मिळाला. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. आता बघा सेकंड स्टेपला काय होतंय, आता आपल्याला काय मिळालंय, ग्लुकोज 6 फॉस्फेट हा मिळालाय कंपाऊंड बरोबर. त्यात काय झालंय बघा, इज आयसोमराइज्ड इनटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता बघा आयसोमराइज्ड इथं आले बघा, एक डेफिनेशन टर्म आल्या. व्हॉट इज आयसोमेरिझम, आपण मागल्या वेळी पण शिकलोय. आयसोमेरिझम म्हणजे काय, मी सांगितले होते डेफिनेशन. व्हॉट इज आयसोमर, काय, जरा जोरात बोला, आवाज येणं झाला. सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. व्हेरी गुड. आयसोमर म्हणजे असे असतात कंपाऊंड की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सिमिलर असतोय, पण त्यांचा जे स्ट्रक्चर असते, स्ट्रक्चर ओके, ते कसं असते, डिफरंट असते, त्याला आपण आयसोमेरिझम म्हणतो किंवा आयसोमर्स म्हणतो. आलं लक्षात, डेफिनेशन महत्वाचे आहे, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड ॲज आयसोमर्स. ओके, मग काय होतं, ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. मग मला सांगा यांचा काय मॉलिक्युलर जो फॉर्म्युला आहे तो कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे. मॉलिक्यूल जे आहे त्यामध्ये सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार, पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे आपण म्हणतो, ओके, जी मॉर्फॉलॉजी जी आपण म्हणतो ती कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ फॉस्फोहेक्झो आयसोमरेज एन्झाईम वापरलाय. ओके, ही रिएक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये घडल्या, फॉस्फोहेक्झोज आयसोमरेज ह्या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन घडली आहे. ओके, खाली दिले बघा रिएक्शन फ्रुक्टोज प्लस एटीपी, म्हणजे इथं एटीपी ऍड केलंय आपण, काय मिळालं आपल्याला, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट प्लस एडीपी, म्हणजे ते कन्व्हर्जन झालेलं आहे. ओके, देन बघा थर्ड वन, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, जे आपण ग्लुकोज 6 फॉस्फेटचं आपण आयसोमर केलं होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. ओके, त्याचं काय आता बघा, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट रिॲक्ट्स विथ 1 मॉलिक्यूल ऑफ एटीपी. आता हे काय होतंय, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आपल्याला मिळालेला आहे, त्याची परत एकदा रिॲक्शन आपण कशावर करणार आहे, एटीपी बरोबर. बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ कोणतं एन्झाईम आहे बघा, फॉस्फोहेक्झोकायनेज. फॉस्फोहेक्झोकायनेज एन्झाईम वापरून आपल्याला काय मिळणार आहे, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. बघा आधी एक होताच ऍड फॉस्फेट ग्रुप, त्यानंतर आपण काय केलं, थर्ड स्टेप मध्ये अजून एका फॉस्फेट ग्रुपची काय केली, ऍडिशन केली. बरोबर, मग दोन आले ना, एक आहे तो पहिल्या कार्बन ऍटमला फॉस्फेट ग्रुप आहे आणि दुसरा आहे तो कितव्या असणार आहे, 6व्या कार्बन ऍटमला. ओके, म्हणून त्याचं नाव काय, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ओके, खाली दिले बघा, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट प्लस एटीपी गिव्स अस फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट और बायफॉस्फेट प्लस एडीपी. ओके, इथपर्यंत समजलं. बघा ग्लुकोजचं रिएक्शन एटीपी केली,
ग्लुकोज 6 फॉस्फेट मिळालं, परत आयसोमर केला आपण, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मिळाला, परत त्याचं फॉस्फोरायलेशन केलं, आपल्याला काय मिळालं, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट किंवा डायफॉस्फेट. ओके, इथपर्यंत समजलं. आता बघा पुढची रिएक्शन, फोर्थ स्टेप. Then fructose 1,6 diphosphate is converted into 2 triose. ओके, बघा दोन ट्रायोज मध्ये म्हणजे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स मध्ये आपण त्याचं काय केलं, कन्व्हर्जन केलं. कशाचं, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं. त्या कोणकोणते कंपाऊंड आहेत बघा. फर्स्ट वन इज 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. बघा, फर्स्ट वन कंपाऊंड इज 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आणि दुसरा आहे तो डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. ओके, इन प्रेझेन्स ऑफ अल्डोलेज. ओके, अल्डोलेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये आपण फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं कन्व्हर्जन दोन ट्रायोज मॉलिक्यूल मध्ये केलं. कोणत्या कोणत्या, तर फर्स्ट वन इज 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आणि सेकंड वन डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. ओके, तर एन्झाईम कोणतं वापरलं या रिएक्शन साठी, अल्डोलेज. ओके, बघा खाली रिएक्शन काय दिल्या, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट कशामध्ये कन्वर्ट केला आपण, 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. हे दोन मॉलिक्यूल आपल्याला ट्रायोज मॉलिक्यूल आपल्याला मिळाले. ओके, फोर्थ रिएक्शन, अप टू फोर्थ रिएक्शन. त्यानंतर बघा आता फिफ्थ स्टेपला काय झालंय, त्यातलं जे 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड आहे कंपाऊंड, जो 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड जो काही कंपाऊंड आहे, इट विल रिएक्ट विथ H3PO4. म्हणजे काय हो, H3PO4 फॉस्फरिक ऍसिड. वेरी फॉस्फरिक ऍसिड मध्ये रिएक्शन झाली त्याची, कोणाची, 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. ओके, म्हणजे 3PGA, बरोबर ना, फॉस्फोग्लिसराल्डिहाइड, and it will react with phosphoric acid and forms 1,3-diphosphoglysceraldehyde. बघा, 1,3-diphosphoglysceraldehyde तयार झालं. ओके, इथं पण एक फॉस्फोट आपण ग्रुप काय केला, ऍड केलाय, बरोबर. 1,3 झालं, पहिला 3 होता 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड, आता काय केलं आपण 1,3 म्हणजे पहिल्या कार्बनला आणि तिसऱ्या कार्बनला काय झालं, फॉस्फेट ग्रुप काय झालाय, ऍड झालाय. ओके, वेअर द रिएक्शन इज अ नॉन एन्झायमॅटिक. बघा, जी फिफ्थ रिएक्शन आहे ती काय आहे, विदाउट एनी इन्व्हॉल्विंग एनी एन्झाईम, म्हणजे एखाद्या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये ती घडत नाही, म्हणजे तिथे एन्झाईम इन्व्हॉल्व होत नाही ह्या रिएक्शन मध्ये. ओके, कशामध्ये, कशाच कन्व्हर्जन होताना, 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचं कन्व्हर्जन 1,3-डायफॉस्फोग्लिसराल्डिहाइड मध्ये होताना कोणत्याही एन्झाईमची आवश्यकता नसते. ओके, देन सिक्स्थ वन बघा, 1,3-डायफॉस्फोग्लिसराल्डिहाइड जो काही कंपाऊंड मिळालेला आहे आपल्याला, त्याचं काय केलंय आपण बघा सिक्स्थ मध्ये, इट इज ऑक्सिडायझर, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन केलंय. आता मला सांगा ऑक्सिडेशन काय आहे, डेफिनेशन कोण सांगतो ऑक्सिडेशनची, काय ऑक्सिडेशन म्हणजे, Addition of oxygen and removal of hydrogen. व्हेरी गुड, बरोबर, गेन ऑफ ऑक्सिजन म्हणतो किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, अशा आपण डेफिनेशन त्याचे सांगतो, बरोबर. मग आता ऑक्सिडेशन केलंय त्यांचं आपण. ओके, कशामुळे, टू फॉर्म 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. बघा, 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होते ऑक्सिडेशन केल्यामुळे. कशाचं, 1,3-डायफॉस्फोग्लिसराल्डिहाइड चं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट. ओके, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम बघा कोणता आहे, ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. बघा, एन्झाईम ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम वापरून आपण 1,3-डायफॉस्फोग्लिसराल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करून 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मिळवलं. ओके, मग त्यासाठी कोएन्झाईम कोणकोणते वापरले होते, तर NAD+. ओके, हा कोएन्झाईम वापरला होता आपण इथं. ओके, नॅड, निकोटिनामाइड डायफॉस्फेट किंवा निकोटिनामाइड. ओके, हा NAD आपण काय वापरला होता, कोएन्झाईम वापरला होता. द नॅड
acts as a hydrogen acceptor and reduced to NADH. त्यातला जो जे आपण NAD म्हणतो NAD, तो काय करतोय तर हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे तो. ओके, हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो आणि त्याचं रिडक्शन होतं. हायड्रोजन ऍक्सेप्ट करतोय म्हणजे काय होतंय, त्याचं रिडक्शन होणार आहे. बरोबर, मग कसं काय तयार होणार NADचं, NADH+ आणि दुसरा एक H+ असे त्या रिएक्शन मध्ये तयार होणार आहे कंपाऊंड. ओके, NADH+ आणि H+ सेपरेट असं त्या रिएक्शन मध्ये तयार होणार आहे. खाली बघा रिएक्शन दिलेलं आहे आपल्याला, ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट प्लस NAD प्लस IP म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप ऍड केलाय, तर काय मिळालं आपल्याला 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट आणि NADH हा एक आपल्याला कंपाऊंड किंवा ऍसिमिलेटरी पॉवर यामध्ये तयार झालेले आहे या रिएक्शन मध्ये. ओके, त्यानंतर बघा 6th वन, 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट हा जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे वरील रिएक्शन मध्ये, त्याच काय होते परत रिएक्शन होत्या कशाबरोबर, ADP बरोबर, ऍडेनोसिन डायफॉस्फेट बरोबर. ओके, इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोग्लिसरिक ट्रान्सफॉस्फायरेलेज. ओके, किंवा कायनेज एन्झाईम बरोबर. कायनेज लक्षात ठेवा तुम्ही. 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट कशाबरोबर रिॲक्ट होत्या, ADP बरोबर. एन्झाईम कोणतं, कायनेज. आणि कशामध्ये कन्व्हर्जन होतंय त्याचं, 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आणि ATP मॉलिक्यूल म्हणजे 3PGA फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आणि ATP मॉलिक्यूल फॉर्म होतोय. ओके, म्हणजे ADPचं कन्व्हर्जन कशात झालं, ATP मध्ये, आणि 1,3-डायफॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन कशात झालं, 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये. म्हणजे जो काही जो फॉस्फेट ग्रुप एक रिमूव्ह झालाय 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट मधला, तो कोणी एक्सेप्ट केला, ADP न बरोबर, आणि त्याचं कन्व्हर्जन कशात झालं, ATP मध्ये बरोबर, आणि एक रिमूव्ह झालाय म्हटल्यावर आता काय राहिलं, 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड किंवा 3-फॉस्फोग्लिसरेट. ओके, हा कंपाऊंड तिथं फक्त तयार झाला. दिलंय बघा, 1,3-डायफॉस्फोग्लिसरेट किंवा ग्लिसरिक ऍसिड रिएक्शन कशा बरोबर केली, ADP बरोबर. काय मिळालं आपल्याला, 3-फॉस्फोग्लिसरेट किंवा 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मिळालं आणि एक ATP मॉलिक्यूल आपल्याला मिळाला त्यामधून. बरोबर, त्यानंतर बघा 8th वन, 3-फॉस्फोग्लिसरेट किंवा 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड जो काही प्रोडक्ट आहे त्याचं बघा फॉस्फोग्लिसरिक 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झालं. कशामुळं, इज आयसोमराइज्ड इंटू 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. म्हणजे आयसोमेरिझम परत केलं आपण त्याचं, कशाचं, 3-फॉस्फोग्लिसरेटचं 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोग्लिसरोम्युटेज. फॉस्फोग्लिसरोम्युटेज आहे एन्झाईम, ते वापरून आपण 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, 3-फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन 2-फॉस्फोग्लिसरेट मध्ये झालं. ओके, इथं पण सुद्धा आपण काय केलंय, आयसोमेरिझम हा कन्सेप्ट वापरला किंवा आयसोमेरिझम केलंय. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. असे मॉलिक्युल्स तयार झाले दोन, एक 2-फॉस्फोग्लिसरेट. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेपला, जो काही 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड किंवा ग्लिसरेट तयार झालेला आहे त्याचं कन्व्हर्जन परत कशामध्ये केलंय आपण, 2-फॉस्फोइनॉल पायुर्विक ऍसिड मध्ये. बघा, ओके, फॉस्फोइनॉल पायुर्विक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ इनोलेज एन्झाईम. बघा, इनॉल ऍड झालाय बरोबर, फॉस्फोइनॉल पायुर्विक ऍसिड, त्यामुळं काय केलंय आपण, एन्झाईम कोणतं वापरलंय, इनोलेज बरोबर. 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हे कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण, 2-फॉस्फोइनॉल पायुर्विक ऍसिड मध्ये. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, इनोलेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये. ओके, खाली दिलेलं रिएक्शन 2-फॉस्फोग्लिसरेट किंवा 2-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं कन्व्हर्जन फॉस्फोइनॉल पायुर्वेट प्लस H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्यामधून तयार झालेला आहे त्या रिएक्शन मध्ये. आणि ऍट द लास्ट बघा कशामध्ये झाले कन्व्हर्जन. बघा, आपण म्हटलेलं की ग्लायकोलिसिस ही प्रोसेस काय आहे,
ग्लुकोजचं स्टेप वाईज ब्रेकडाऊन होते आणि ऍट द लास्ट आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतोय तर पायोरुवेट, ओके, किंवा पायोरुविक ऍसिड तयार होते ऍट द लास्ट ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन स्टेप वाईज मॅनर, त्याला आपण काय म्हणतो ग्लायकोलिसिस. ओके, शेवटच्या स्टेप मध्ये काय झालंय बघा, 2-फॉस्फोइनॉल पायोरुविक ऍसिड आहे. ओके, आधीच्या स्टेप मध्ये तयार झालेलं कंपाऊंड 2-फॉस्फोइनॉल पायोरुविक ऍसिड रिॲक्ट्स विथ ADP ऍडेनोसिन डायफॉस्फेट बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यामुळं 1 मॉलिक्युल ऑफ इच पायोरुविक ऍसिड आणि ATP इन प्रेझेन्स ऑफ पायोरुवेट कायनेज तयार होतं. ओके, एन्झाईम पायोरुवेट कायनेज जे काय एन्झाईम आहे त्याच्या प्रेझेन्स मध्ये एक पायोरुविक ऍसिडचा मॉलिक्यूल आणि एक ATP मॉलिक्यूल तयार होतं. खाली दिलेल्या रिॲक्शन फॉस्फोइनॉल पायोरुवेट प्लस ADP गिव्हज अस 1 पायोरुवेट मॉलिक्यूल किंवा पायोरुविक ऍसिड मॉलिक्यूल आणि 1 ATP मॉलिक्यूल. बघा, मग आता आपण म्हटलं होतं की ग्लायकोलिसिस म्हणजे काय आहे, तर ग्लुकोजचं स्टेप वाईज ब्रेकडाऊन होऊन आपल्याला काय मिळतो, एंडला पायोरुवेट मिळतो किंवा पायोरुविक ऍसिड मिळतं आपल्याला. ओके, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ग्लायकोलिसिस. मग ग्लायकोलिसिसला दुसरं नाव काय आहे, EMP पाथवे. EMP म्हणजे काय, एम्डन मेयरहॉफ अँड परनाज पाथवे, कारण ह्या सायंटिस्टनी ही ग्लायकोलिसिस प्रोसेस दिली म्हणून त्याला EMP पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, मग आपण हे जनरली कशी ऑकर होते, अनएरोबिक प्रोसेस आहे बरोबर, ऑक्सिजनची ह्याला गरज नाहीये. खाली इथे काय दिले बघा, ग्लायकोलिसिस और EMP पाथवे इज कॉमन इन बोथ एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे काही प्रमाणात ती एरोबिक रेस्पिरेशन असेल त्याही ठिकाणी ऑकर होते, पण मोस्टली कशी आहे तर अनएरोबिक रेस्पिरेशन आपण बघितलंय. ओके, मोस्टली कसे तर ती अनएरोबिक आहे, पण काही ठिकाणी ते ऍज एरोबिक म्हणून सुद्धा ऑकर होते. देन बघा, द ओव्हरऑल ग्लायकोलायटिक प्रोसेस कॅन बी समराइज. म्हणजे आता ओव्हरऑल दिलेले, मग आता ह्यात तुम्हाला विचारलं जातं की ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये नेट ATPचा गेन किती आहे किंवा ATP मॉलिक्युल्स किती तयार झाले. ओके, असं तुम्हाला विचारलं जातं. ओके, मग ही आपल्याला समरी महत्वाची आहे, त्यामध्ये कसं कसं तयार होतंय काय. आता बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे पहिल्यांदा C6H12O6 हा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे आणि ऍट द खाली बघा काय दिले तर पायोरुविक ऍसिड तयार होते किंवा पायोरुवेट तयार होते. ओके, तर बघा देर इज अ नेट गेन ऑफ ATP किती आहे, जेव्हा बघा रिॲक्टंट्स रिॲक्ट होतात तेव्हा ATP किती दिलेत वरच्या रिॲक्शनला 2 ATP मॉलिक्यूल आहेत बरोबर, C6H12O6 प्लस 2 ATP मॉलिक्युल्स बरोबर, 2 ATP आहेत आणि खाली बघा म्हणजे रिॲक्टंट मध्ये आहेत ते रिॲक्ट होत आहेत आणि खाली आपल्याला प्रोडक्ट दिलाय पायोरुविक ऍसिड बरोबर. त्या रिॲक्शन मध्ये बघा ऍट द लास्ट किती तयार होतात ATP, 4 ATP काय होतात त्या रिॲक्शन मध्ये तयार होतात. मग आता हे आपल्याला विचारतात की नेट गेन ऑफ ATP किती आहे. मग नेट गेन जर काढायचं असेल तर काय करायचं, फायनल मध्ये प्रोड्यूस झालेले ATP आणि रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले ATP हे मायनस करून आपल्याला नेट गेन ऑफ ATP मिळेल बरोबर. मग आता बघा प्रोडक्ट मध्ये किती झाले तयार, 4 ATP झाले बरोबर आणि रिॲक्शन मध्ये आपण रिॲक्टंट म्हणून किती वापरले, 2 वापरले बरोबर. मग 4 - 2 बरोबर किती तर 2 ATP मॉलिक्युल्स. मग देर इज अ नेट गेन ऑफ ATP मॉलिक्युल्स इन ग्लायकोलिसिस प्रोसेस इज 2 ATP मॉलिक्युल्स. लक्षात. ओके, असा जर प्रश्न विचारला नेट गेन ऑफ ATP मॉलिक्युल्स इन ग्लायकोलिसिस प्रोसेस इज डॅश डॅश डॅश, मग तुम्हाला देतील तिथं पर्याय 2, 3, 4, 6. ओके, तर नेट गेन ऑफ ATP किती असतोय 2 असतोय लक्षात ठेवा, कारण 2 काय होतात रिॲक्टंट म्हणून तिथं इन्व्हॉल्व्ह होतात आणि ऍट द लास्ट किती प्रोड्यूस होतात 4. ओके, यांचा जर आपण नेट गेन काढला म्हणजे वजाबाकी टोटल प्रोड्यूस्ड मायनस टोटल इन्व्हॉल्व्ड इन रिॲक्शन, तर आपल्याला 2 ATP मॉलिक्युल्स मिळतात. ओके, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. देन बघा, बिसाइड दिस 2 molecules of reduced coenzyme NADH2
आर ऑल्सो प्रोड्युस्ड पर मॉलिक्युल ऑफ हेक्झो शुगर इन ग्लायकोलिसिस. मग काय तयार होतं यात तर 2 मॉलिक्युल NADH2 बरोबर, हे पण तयार होत आहेत त्याच्या बरोबर. त्यानंतर बघा ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन these two NADH2 are oxidized via the electron transport chain to yield 3 ATP molecules each. बघा जेव्हा जर एरोबिक असेल, आता आपण हे कशासाठी बघितलं, जनरली अनएरोबिक साठी बघितलं, पण जर एरोबिक रेस्पिरेशन ऑकर होत असेल तर अशा वेळी काय होतं, जे 2 NADH2 मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत त्यांचं ऑक्सिडेशन होतंय. बघा त्यांचं काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय. कशामुळं, व्हाया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, आपण पुढे बघणार आहे ती ETS सिस्टीम. ओके, त्यामुळं त्याचं ऑक्सिडेशन होतंय त्या प्रोसेसद्वारे आणि 3 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. thus 6 ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड. ओके, एरोबिक मध्ये 6 ATP मॉलिक्युल्स फॉर्म होतात बघा. आणि जर आपण विचार केला या रिएक्शनचा तर टोटल किती प्रोड्यूस होत आहेत ATP अनएरोबिक मध्ये, 4 होत आहेत बरोबर, 4 होत आहेत टोटल. पण नेट गेन म्हटलं तर किती, 2च ATP बरोबर. जर आता एरोबिकचा आपण विचार केला तर किती प्रोड्यूस होणार, टोटल 6 ATP मॉलिक्युल्स आर फॉर्मड. ओके, हे लक्षात ठेवा, हे एवढं विचारलं जातं तुम्हाला. तर हे महत्वाचं आहे बघा ग्लायकोलिसिस, कारण ग्लायकोलिसिस स्टेप वाईज ही तुम्ही जर थोडक्यात लक्षात काढलं ना, म्हणजे स्टेप बाय स्टेप रिएक्शन वाईज कसं कसं होतं तर ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. ह्याच्यासाठी काय पाहिजे, तुम्हाला सराव केला पाहिजे. ओके, म्हणजे असं आता आपण असाइनमेंट वगैरे घेतल्या का नाही व्यवस्थित, तशा पद्धतीने तुम्ही ते असाइनमेंट करा. आणि फक्त असाइनमेंट दिलेत म्हणून ते काढून दुसऱ्याचं बघून घेऊन असं करू नका. असाइनमेंट कशासाठी दिले तुम्ही जरा ते बघाल, तुमच्या हाताखालून ते जाईल, त्या सायकल्स वगैरे, कारण सगळ्या जर एकत्र झाल्या तर काय समजणार नाही. म्हणून ते तुम्हाला काय दिले असाइनमेंट म्हणून, तुम्ही त्याच्यावरती 1-2दा विचार कराल, ते 1-2दा काढाल, सराव होईल तुमचा. त्यामुळं म्हणून ते तुम्हाला असाइनमेंट म्हणून दिले. त्याच्यामुळे जरा सिरियस राहा, कारण हे महत्वाचं आहे. आणि जास्त काही ह्याच्यावर तुम्हाला विचारलं जात नाही. फक्त काय आहे महत्वाचं, ग्लायकोलिसिस म्हणजे काय, कोणी दिलं आणि एंड प्रोडक्ट काय तयार होतो त्यामध्ये, हे तुम्हाला विचारलं जातं. ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला सेमिस्टर एंडला विचारलं तर मग ही डिटेल विचारली जाईल, 8 मार्काला डिटेल प्रोसेस सुद्धा विचारली जाते. मग हे स्टेप ज्या बारीक रिएक्शन खाली दिलेत ना तेवढीच रिएक्शन लिहायची, परत चला खाली दुसऱ्या स्टेपला दुसरी तिसरी, अशा पद्धतीने तुम्ही जर 1-2दा जर याचा सराव केला तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की कोणतं कुठं चेंज झालेलं आहे. आता पहिल्या 3-4 तर सोप्याच आहेत बरोबर, फक्त ATP ऍडिशन केले, परत काय केलं आपण आयसोमर केलं. त्यानंतर पुढच्या जर स्टेप मध्ये काय आहेत रिएक्टंट वगैरे किंवा आपण एन्झाईम वेगवेगळे वापरले, ते फक्त जरा तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, तर हे व्यवस्थित करून ठेवा. ग्लायकोलिसिस ही प्रोसेस महत्वाची आहे. त्यातमध्ये मग नेट गेन ऑफ ATP किती आहे, ते टोटल ATP किती प्रोड्यूस होतात असं पण विचारलं जाईल. टोटल ATP 4 होत आहेत लक्षात ठेवा, पण नेट गेन, ओके, नेट गेन किती आहे तर 2 ATPच आहे. पण जर अनएरोबिक असेल तर किती टोटल ATP तयार होतात, 6 होतात. ओके, ही बघा ग्लायकोलिसिस तुम्हाला याची डायग्राम दिलेली आहे थोडक्यात. म्हणजे असं काही हे करायची गरज नाही, पण तुम्ही त्या रिएक्शनच्या माध्यमातून लिहिली तरी चालेल. ओके, सिंपल ज्या रिएक्शन दिलेत नाव असेल त्या पद्धतीने लिहायचं, कोणतं एन्झाईम इन्व्हॉल्व होते ते करायचं आणि पुढचा कंपाऊंड दाखवायचा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते हे करावं लागेल. स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहा, असं करण्यापेक्षा की नाही, आता पुढचं जे आपली असाइनमेंट असेल, आता ह्या 4ही ज्या सायकल आहेत त्या तुम्हाला त्या पुढच्या असाइनमेंट मध्ये असणार आहे. कुठली आपण बघितले, ग्लायकोलिसिस, ETS, क्रेब सायकल, ह्या तुम्हाला पुढच्या असाइनमेंटला असणार आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी असाइनमेंट करा. ओके, मग ही काय करायचं आता तुम्हाला दिलेलं आहे तर बघा, ग्लुकोज प्लस ATP गिव्स अस ग्लुकोज 6 फॉस्फेट बरोबर.
मग काय करायचं, ही एक करायची, परत खाली ॲरो मारून दुसरी रिॲक्शन, परत तिथं काय करायचं, त्या ॲरोवरती त्याचं एन्झाईम लिहायचं, एन्झाईमचं नाव लिहायचं, कोणतं एन्झाईम वापरले, परत ॲरो करून दुसरी स्टेप घ्यायची. ओके, तिथं काय केलंय, तिथं कुठलं एन्झाईम वापरले, अशा पद्धतीने ती स्टेप वाईज तुम्ही आपल्या असाइनमेंट मध्ये कम्प्लीट करा. तुम्हाला मग ते फायनल एक्झामिनेशनला सुद्धा उपयोगी येईल. ओके, एवढा गाडा चहा प्यालाय व्हय मी. होती की मी. क्रेप सायकल. क्रेप सायकल आता जरा कसे जरा म्हणजे ही जास्त हे आहे, म्हणजे पुढची स्टेप आहे, झाल्यानंतरची पुढची स्टेप आहे. सर आवाज आहे ना. कुणाच तरी ऑडिओ चालू आहे, ते बंद करा, म्यूट करा. श्रेयस, ऑडिओ म्यूट करा. ओके, तर ही आपण बघितली ग्लायकोलिसिस. व्हॉट इज ग्लायकोलिसिस, कोण सांगते काय आहे ग्लायकोलिसिस? breakdown of glucose molecules इंटू कोणत्या ऍसिड मध्ये? pyruvic acid पायरुविक ऍसिड मध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. याला स्टेप वाईज ब्रेकडाऊन आहे ना, स्टेप वाईज वेरियस एन्झाईम्स इन्व्हॉल्व होतात, अशा पद्धतीने त्याचं ब्रेकडाऊन होत जातं, म्हणून त्याला आपण ग्लायकोलिसिस या प्रोसेसला म्हणतो ग्लायकोलिसिस. बरोबर. मोस्टली कशी आहे ही प्रोसेस, एरोबिक आहे का अनएरोबिक आहे? अनएरोबिक. ओके, म्हणजे याला ऑक्सिजनची गरज आहे का? नाही. ओके, आणि महत्वाचं दुसरं नाव काय आहे ग्लायकोलिसिसला? EMP pathway EMP पाथवे. ओके, त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित असावा, एम्डन मेयरॉफ अँड परनास पाथवे. ओके, काही वेळा असं होतं की आपल्याला सगळी ग्लायकोलिसिस प्रोसेस येत असते, पण एक्झाम मध्ये कसं विचारलं जातं माहितीये का, गिव्ह डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट EMP पाथवे असं विचारलं जातं. ओके, मग ते आपल्याला कळत नाही EMP काय आहे, EMP काय आहे. EMP म्हणजेच ग्लायकोलिसिस. ओके, हे असं पण लक्षात ठेवा. आता बघा नेक्स्ट वन आहे क्रेप सायकल. ही एक सायकल आपण बघूया. महत्वाची बघा, ग्लायकोलिसिस महत्वाचे आहे. मी महत्वाचे ह्यातल्या फक्त सांगेन, ग्लायकोलिसिस आणि क्रेप सायकल ह्या दोन फक्त महत्वाच्या आहेत, ह्या जास्त ह्या टॉपिक मधल्या. इतर ज्या काही दोन आहेत त्या एवढ्या महत्वाच्या नाही. फक्त ग्लायकोलिसिस आणि क्रेप सायकल ही दुसरी सायकल, ही फक्त महत्वाच्या सायकल्स आहेत, ह्या तुम्ही व्यवस्थितरित्या केल्याच पाहिजे. ओके, यानंतर आता ही घेऊया आपण सायकल. या दोन तुम्ही परत पुढची असाइनमेंट म्हणून तयार करा आणि असाइनमेंट सबमिट करत जा. त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे, मी उगाच सांगत नाही. त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे, कोणी कोणी सबमिट केलंय काय ते माझ्याकडे डिटेल रेकॉर्ड आहे. त्यामुळं कॉन्शियस राहा त्या बाबतीत. कोणी सबमिट केलं नसेल अजून तर, किंवा काय होतं की ज्यावेळेस तुमचे प्रॅक्टिकलचे वगैरे मॅन्युअलचे मार्क्स वगैरे असतात, त्यात ह्या असाइनमेंटला सुद्धा मार्क आहेत म्हणून मी दिले. आणि त्यायोगे काय होईल, तुमची नोट्स सुद्धा तयार होईल. ह्या व्यवस्थित जपून ठेवा. ज्यावेळेस पुढे तुम्ही MCR चा अभ्यास करणार असाल किंवा डिफरंट काय आहेत तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, बँकिंग काय असेल, MPSC, त्याला हा फायदा होणार आहे. परत नव्यानं तुम्हाला तिथं नोट्स काढायची गरज नाही. आत्ताच तुमच्या नोट्स त्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह टाइप्स तयार होत आहेत, म्हणून मी ते सांगतोय. आणि काळजीपूर्वक करा आणि त्याचा फायदा नक्कीच होईल. तुम्ही मला परत सांगाल एक्झाम झाल्यावर, सर याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला, म्हणून मी सांगतोय काळजीपूर्वक. जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर अजून चांगल्या पद्धतीने मी MCQ वगैरे म्हणजे देईन तुम्हाला, जे कॉम्पिटेटिव्हला विचारले जातात वगैरे, हे ते तुम्ही सॉल्व्ह करा परत, म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यात ते उपयोगी येतील एक्झामला कॉम्पिटेटिव्ह. फक्त तुम्ही तसा रिस्पॉन्स दिला पाहिजे. तुम्ही वेळच्या वेळेस असाइनमेंट वगैरे केला पाहिजे.
ओके. तर बघा आता क्रेब सायकल किंवा सायट्रिक ऍसिड सायकल किंवा TCA सायकल असं म्हटलं जातं. बघा क्रेब सायकलला पण 3 नाव आहे. नावात फसत आहे, मी मग सांगितलं तसं. ग्लायकोलिसिस म्हणजेच EMP पाथवे, हे लक्षात ठेवायचं. क्रेब सायकलला तशीच अजून 2 नाव आहेत, क्रेब सायकल, सायट्रिक ऍसिड सायकल आणि TCA सायकल, अशी 3 नाव आहेत बघा. आता बघा ह्या क्रेब सायकल मध्ये काय होतंय, जसं ग्लायकोलिसिस मध्ये काय होत होतं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होत होतं स्टेपवाइज मॅनर मध्ये. कशामध्ये, तर पायरुव्हिक ऍसिड मध्ये. तर आता बघा जो पायरुव्हिक ऍसिड तयार झालेला आहे ग्लायकोलिसिस प्रोसेसनं, दी पायरुव्हिक ऍसिड प्रोड्युस्ड इन ग्लायकोलिसिस एंटर्स इनटू क्रेब सायकल. जो काही पायरुव्हिक ऍसिड ग्लायकोलिसिस मध्ये तयार झालेला आहे तो क्रेब सायकल मध्ये एंटर होतो पुढच्या सायकल मध्ये फॉर फर्दर ऑक्सिडेशन. ओके, फॉर फर्दर ऑक्सिडेशन. तिथं पण ऑक्सिडेशन प्रोसेस झाली होती ग्लायकोलिसिस मध्ये. आता पुढे जेव्हा ती क्रेब सायकल मध्ये एंटर होणार आहे तिथं सुद्धा काय होतंय, त्याचं ऑक्सिडेशन होतंय. ओके. देन क्रेब सायकल इज ऑल्सो नोन ॲज सायट्रिक ऍसिड सायकल और ट्रायकार्बोक्झॅलिक ऍसिड सायकल. बघा TCA सायकल म्हणजे काय, ट्रायकार्बोक्झॅलिक ऍसिड सायकल म्हटलं जातं. This aerobic process takes place in mitochondria where necessary enzymes are present in matrix. आता मला सांगा ग्लायकोलिसिस कुठं प्रोसेस होत होती, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. व्हेरी गुड, सायटोप्लाझम. हे ऑब्जेक्टिव्ह आहे बघा, हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जातं की ग्लायकोलिसिस कुठं ऑकर होते, क्रेब सायकल कुठं ऑकर होते, आणि महत्वाचं ग्लायकोलिसिस ही अनएरोबिक मोस्टली आहे. ओके, मोस्टली अनएरोबिक आहे. तर क्रेब सायकल कशी आहे बघा, आता इथं ऑक्सिडेशन होत आहे म्हटलं कशी आहे, एरोबिक प्रोसेस आहे. ओके, हा डिफरन्स आहे. हा डिफरन्स पण तुम्हाला विचारतात मग, ग्लायकोलिसिस मधला डिफरन्स काय, क्रेब सायकल मधला डिफरन्स काय, हे पण तुम्हाला काय करायला पाहिजे, डिस्टिंग्विश करता आला पाहिजे. आपण बघतोय कसे कसे आहे पुढं स्टेप वाईज, हे नोट डाऊन करत जावा. ओके, ही ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस आहे, क्रेब सायकल एरोबिक आहे. लक्षात, ही मायटोकॉन्ड्रिया मध्ये ऑकर होत्या, पण ग्लायकोलिसिस जी होती ती सायटोप्लाझम मध्ये ऑकर होत होती. असे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करा. देन बघा आता पायरुव्हिक ऍसिड एंटर झालेला आहे. ओके, क्रेब सायकल मध्ये एंटर झालेला आहे. आता काय होतं बघा, पायरुव्हिक ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍसिटिल कोए म्हणजे कोएन्झाइम ए. ओके, ऍसिटिल कोए हे जे काही कोएन्झाइम आहे ए, त्याच्याबरोबर रिॲक्ट होतं आणि NAD निकोटिनामाइड डायफॉस्फेट किंवा निकोटिनामाइड हे जे काय याच्याबरोबर रिॲक्ट होतं पायरुव्हिक ऍसिड अँड इज ऑक्सिडेटिव्हली डिकार्बोक्सिलेटेड म्हणजे ऑक्सिडेशन होतं याच. ओके, देन वन मॉलिक्यूल ऑफ CO2 इज रिलीज्ड अँड NAD इज रिड्युस्ड म्हणजे त्याचं रिडक्शन होतंय. म्हणजेच काय, व्हॉट इज रिडक्शन, रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि दुसरं काय, दुसऱ्या भाषेत कसं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, ह्या 2 डेफिनेशन आहेत, लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन म्हणजे काय माहित पाहिजे आणि रिडक्शन म्हणजे काय माहित पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात. पायरुव्हिक ऍसिड कशाबरोबर, ऍसिटिल कोए कोएन्झाइम ए बरोबर रिॲक्ट झालं NAD बरोबर आणि त्याचं काय झालं, ऑक्सिडेटिव्हली डिकार्बोक्सिलेटेड झालं. देन एक मॉलिक्यूल CO2 हा रिलीज झाला, त्या रिएक्शन मध्ये आपल्याला बघा दिसते खाली, आणि NADचं रिडक्शन झालं म्हणजेच काय, त्याचं फॉर्म झालं NADH2 मध्ये रिॲक्ट बघा. आणि पायरुव्हिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू ऍसिटिल कोए म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन झालं. ही झाली फर्स्ट स्टेप. बघा रिएक्शन मध्ये पायरुव्हिक ऍसिड होतं, कोएन्झाइम ए बरोबर रिॲक्ट झालं, प्लस NAD पण ऍड केलं होतं आपण. एन्झाइम कोणता आहे, पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाइम वापरला आपण. तर कन्व्हर्जन कशामध्ये झालं पायरुव्हिक ऍसिडचं, ऍसिटिल कोएन्झाइम ए म्हणजे ऍसिटिल कोए आपण म्हणतो त्याला, प्लस एक मॉलिक्यूल कशाचा रिलीज झाला, CO2 चा, कार्बन डायऑक्साइडचा, आणि NADचं रिडक्शन झालं कशामध्ये, NADH2 मध्ये. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप. देन सेकंड वन बघा,
जो ऍसिटिल कोएन्झाइम ए जो तयार झालेला आहे त्याचं कंडेन्सेशन झालं विथ ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ओके, म्हणजे काय रिॲक्शन झाली कोणाबरोबर? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ कंडेन्सिंग एन्झाइम अँड वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आणि जे काही कंडेन्सिंग एन्झाइम आहे म्हणजे कंडेन्सेशन झालंय ना, त्यांच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन ऑकर होते आणि त्यापासून काय मिळते आपल्याला बघा? सायट्रिक ऍसिड मिळतंय बघा. ओके, सायट्रिक ऍसिड म्हणून त्याला आपण काय म्हटले? क्रेब सायकललाच सायट्रिक ऍसिड सायकल सुद्धा म्हटले, बरोबर. आणि सायट्रिक ऍसिड इथं तयार झालं बघा. कशापासून? ऍसिटिल कोए पासून आपण कंडेन्सेशन केलं. कशाबरोबर? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड बरोबर. इन प्रेझेन्स ऑफ कंडेन्सिंग एन्झाइम अँड H2O इट विल गिव्ह अस सायट्रिक ऍसिड प्लस कोएन्झाइम ए. ओके, ही झाली सेकंड स्टेप कंडेन्सेशन करून. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये काय होतंय? आता सायट्रिक ऍसिड तयार झालेला आहे सेकंड स्टेप मध्ये. ते सायट्रिक ऍसिड इज डिहायड्रेटेड. ओके, डिहायड्रेटेड म्हणजे काय हो? कोण सांगते? डिहायड्रेशन म्हणजे काय? Removal of water molecule. व्हेरी गुड, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर रिमूव्ह करायचं. आता सायट्रिक ऍसिड जे काय होतं त्यातनं फक्त काय करायचं? आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा. ते झालं डिहायड्रेशन किंवा डिहायड्रेट केलं आपण. ओके, कोणतं एन्झाइम वापरलंय बघा? ॲकॉनिटेज. ओके, एन्झाइम बघा कोणतं वापरलंय? ॲकॉनिटेज हे जे आपण एन्झाइम वापरलंय आणि त्याच काय केलंय? रिमूव्हल केलंय वॉटर मॉलिक्यूल सायट्रिक ऍसिड मधून. मग आपल्याला काय मिळाला? सिस ॲकोनिटिक ऍसिड मिळाला आपल्याला. ओके, सायट्रिक ऍसिडचं काय केलं आपण? डिहायड्रेशन केल्यावर सिस ॲकोनिटिक ऍसिड मिळाला आपल्याला. त्यानंतर हे जे सिस ॲकोनिटिक ऍसिड मिळाले आपल्याला त्याचा आपण परत रिॲक्शन कशाबरोबर केली? रिॲक्ट्स विथ वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर टू फॉर्म आयसोसेट्रिक ऍसिड. बघा आता म्हणाल तुम्ही फर्स्ट मध्ये काय केलं आपण? रिमूव्हल केले, परत ऍड केले वॉटर मॉलिक्यूल, पण त्याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला होता का नाही आपण म्हणत होतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आता तुम्ही म्हणणार आता वॉटर रिमूव्ह केलं पहिल्यांदा परत ऍड केले मग तो कंपाऊंड आहे तोच फॉर्म व्हायला पाहिजे होता सायट्रिक ऍसिड बरोबर. पण नाही, इथं काय आहे बघा कंपाऊंड तयार झालेला सिस ॲकोनिटिक ऍसिड तयार झालेला आहे. ओके, मग जो आयसोसायट्रिक ऍसिड आणि सायट्रिक ऍसिड हे यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. आलं लक्षात? मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचं सेमच आहे पण त्यांचं जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे हे काय आहे? डिफरंट आहे. ओके, डिफरंट आहे यांच्या दोन्हीचे फॉर्म्युला. ओके, मग सिस ॲकोनिटिक ऍसिड मध्ये परत आपण काय केलं? वॉटरची ऍडिशन केली आणि काय मिळालं आपल्याला? आयसोसायट्रिक ऍसिड मिळालं. ओके, त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये बघा काय झालं? हे जे काही आयसोसायट्रिक ऍसिड मिळालं होतं आपल्याला हे त्याचं आपण काय केलं? परत ऑक्सिडेशन केलं. कारण क्रेब सायकल मध्ये काय महत्वाचं? ऍरोबिक प्रोसेस आहे, ऑक्सिडेशन प्रोसेस घडत असते यामध्ये. मग काय केलं? आयसोसायट्रिक ऍसिड जे काही मिळालं होतं आपल्याला त्याचं ऑक्सिडेशन केलं आणि काय मिळालं आपल्याला? ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड मिळालं. बघा काय मिळालं? ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ आयसोसायट्रिक डिहायड्रोजनेज. म्हणजे एन्झाइम कोणतं वापरलं या ठिकाणी आपण? आयसोसायट्रिक डिहायड्रोजनेज हे एन्झाइम वापरून आपण आयसोसायट्रिक ऍसिडचं ऑक्सिडेशन करून ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड प्रोड्यूस केले. ओके, आणि मग त्यामध्ये NADP यूज केलं आणि NADP काय झालं? त्यामध्ये रिडक्शन झालं. कशामध्ये? NADPH2 मध्ये. ओके, इथे दिलेलं आहे बघा म्हणजे आयसोसायट्रिक ऍसिडचं प्लस NADP असणार आहे. ओके, आयसोसायट्रिक ऍसिड प्लस NADP इन प्रेझेन्स ऑफ आयसोसायट्रिक डिहायड्रोजनेज एन्झाइम काय तयार झालं? ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड प्लस NADPH2 म्हणजे NADPचं रिडक्शन झालं आणि काय फॉर्म झालं? NADPH2 मॉलिक्यूल तयार झाला त्या ठिकाणी. ओके, आलं लक्षात? पायरुविक ऍसिड रिॲक्ट झालं पहिल्यांदा कोएन्झाइम A प्लस NAD बरोबर ऍसिटिल कोए तयार झालं
ऍसिटिल कोएचं परत आपण काय केलं, कंडेन्सेशन. कोणाबरोबर, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड बरोबर. बरोबर, काय तयार झालं, सायट्रिक ऍसिड तयार झालं. म्हणूनच त्याला नाव सुद्धा आहे क्रेब्स सायकलला, सायट्रिक ऍसिड सायकल. म्हणजे सायट्रिक ऍसिड तयार झालं होतं, त्याचं काय आपण केलं, डिहायड्रेशन केलं, म्हणजे रिमूव्हल केलं वॉटर मॉलिक्यूल. काय फॉर्म झालं, सिस ॲकोनेटिक ऍसिड तयार झालं. मग ह्या सिस ॲकोनेटिक ऍसिड काय केलं, परत वॉटर मॉलिक्युल्स त्यामध्ये ऍडिशन केली. काय आपल्याला भेटलं, आयसोसायट्रिक ऍसिड भेटलं. मग ह्या परत आयसोसायट्रिक ऍसिडचं काय केलं आपण, तर NADP बरोबर ऍडिशन केली. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन केलं थोडक्यात. काय होणार, इन प्रेझेन्स ऑफ आयसोसायट्रिक डिहायड्रोजनेज एन्झाइम काय मिळालं, ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड आणि NADPH2 हे आपल्याला मॉलिक्युल मिळाले, दोन प्रोडक्ट मिळाले. ओके, त्यानंतर बघा पुढची स्टेप, ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड जे काही आपल्याला तयार झालं होतं किंवा प्रोडक्ट मिळाला होता, ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड आणि NADPH2 इज डिकार्बॉक्सिलेटेड. त्याचं काय केलं आपण, डिकार्बॉक्सिलेटेड. कार्बॉक्सिल जो काही ग्रुप होता तो काय केला आपण, काढून टाकला, डिकार्बॉक्सिलेटेड केलं. ओके, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्झॅलो सक्सिनिक डिकार्बॉक्सिलेज हे एन्झाइम वापरला आपण या ठिकाणी, ऑक्झॅलो सक्सिनिक डिकार्बॉक्सिलेज टू फॉर्म अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड. म्हणजे हे फॉर्म्स आहेत डिफरंट. ओके, म्हणजे अल्फा किटो म्हणजे अल्फा जो काही कार्बन ऍटम आहे, तुम्ही शिकला असाल अल्फा बीटा जे काही कार्बन असतात, नंबरिंग देत होतो आपण बघा IUPAC, त्या पद्धतीने जे काही अल्फा किटो म्हणजे अल्फा कार्बन ऍटमला कोणता ग्रुप आहे, कीटोन ग्रुप ऍट आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय, अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड. ओके, ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिडचं कशामध्ये आपण केलं कन्व्हर्जन, अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड, आणि सेकंड मॉलिक्यूल CO2 तो रिलीज झालेला आहे. इथं दिलंय बघा रिएक्शन मध्ये, ऑक्झॅलो सक्सिनिक ऍसिड, ऑक्झॅलो सक्सिनिक डिकार्बॉक्सिलेज एन्झाइम म्हणजे डिकार्बॉक्सिलेशन, कार्बॉक्सिल ग्रुप काढून घेतलाय त्यातनं. ओके, मग काय मिळालं आपल्याला, अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड आणि CO2 मॉलिक्यूल रिलीज झालाय. ओके, देन दिस अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड रिएक्ट्स विथ कोएन्झाइम A आणि NAD. बघा कशाबरोबर रिएक्ट होतोय परत, अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड कोएन्झाइम A आणि NAD बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. म्हणजे आता हे काय झालंय, एक कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. ओके, म्हणजे सगळ्यांचं मिळून कशा कशाचं, अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड, कोएन्झाइम A, NAD आणि ते एन्झाइम म्हणजे कोणतं, अल्फा किटो ग्लुटारिक ऍसिड डिहायड्रोजनेज, यांच्यामुळे कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे आणि यांच्यामध्ये रिएक्शन ऑकर होते आता. ओके, देन इज ऑक्सिडेटिव्हली डिकार्बॉक्सिलेटेड टू फॉर्म सक्सिनिल कोए. काय तयार होते आता बघा, सक्सिनिल कोए प्लस CO2 मॉलिक्यूल काय होतोय, रिलीज होतोय या प्रोसेसमध्ये, आणि NADचं कशामध्ये कन्व्हर्जन होतंय, रिडक्शन NADH2 मध्ये होते. ओके, अशा पद्धतीनं इथं पण ऑक्सिडेशन होतंय बघा. ओके, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे CO2 आपण रिमूव्ह करतोय, CO2 ग्रुप, डिकार्बॉक्सिलेशन कार्बॉक्सिल ग्रुप आपण रिमूव्ह करतोय. ओके, आणि NADचं काय होतंय, रिडक्शन होते कशामध्ये, NADH2 मध्ये. देन बघा जो सक्सिनिल कोए म्हणजे सक्सिनिल कोएन्झाइम A आहे ते काय होते, रिएक्ट्स विथ वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म सक्सिनिक ऍसिड. सक्सिनिल कोएन्झाइम A when reacts with water it form सक्सिनिक ऍसिड. सक्सिनिक ऍसिड मध्ये परत त्याचं कन्व्हर्जन होतंय. ओके, मग कोएन्झाइम A काय होतोय, त्यामुळं फ्री होतोय, आणि वन मॉलिक्यूल ऑफ GDP म्हणजे गॉनिसिन डायफॉस्फेट, ऍडेनोसिन गॉनिसिन गॉनिन. ओके, माहित आहे आपल्याला ऍडेनिन गॉनिन सायटोसिन आणि थायमिन. ओके, जे बेस आहेत त्यातला हा गॉनोसाइन डायफॉस्फेट is a phosphorated in presence of inorganic phosphate to form GTP म्हणजे GDP होतं, गॉनोसाइन डायफॉस्फेट, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट मध्ये.
ओके, खाली दिलेलं आहे रिॲक्शन बघा. सक्सिनिल कोएन्झाइम ए प्लस गॉनोसिन डायफॉस्फेट प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट in presence of water gives us succinic acid plus guanosine triphosphate. ओके, guanosine triphosphate इथं तयार झाले. त्यानंतर बघा, आता बघा पुढची स्टेप, जे काही सक्सिनिक ऍसिड तयार झालेलं आहे, सक्सिनिक ऍसिड त्याचं परत काय केलं आपण, ऑक्सिडेशन केलं टू फ्युमॅरिक ऍसिड. Succinic acid is oxidized to fumaric acid in the presence of succinic dehydrogenase. एन्झाइम कोणतं वापरलंय आपण, सक्सिनिक डिहायड्रोजिनेज अँड कोएन्झाइम फॅड. ओके, फॅड हे काय आपण वापरलंय, त्यात कोएन्झाइम वापरलंय आणि रिड्यूस्ड इन दिस रिएक्शन. फॅटचं रिडक्शन होतंय FADH2 मध्ये. ओके, आता बघा काय केलं आपण, सक्सिनिक ऍसिड फॅड आपण कोएन्झाइम वापरलं. ओके, जसं नॅड आपण वापरायचं निकोटिनामाइड डायफॉस्फेट, तसं फॅरडॉक्सिन अमाइड डायफॉस्फेट असं आपण वापरणार फॅड. ओके, सक्सिनिक ऍसिड प्लस फॅड इन प्रेझेन्स ऑफ सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेस गिव्हज अस फ्युमॅरिक ऍसिड प्लस FADH2. कारण FADचं काय झालं, रिडक्शन झालं कशामध्ये, FADH2 मध्ये. ओके, देन बघा परत काय होतंय, 1 मोल ऑफ H2O इज ऍडेड टू फ्युमॅरिक ऍसिड. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काय केलाय आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे फ्युमॅरिक ऍसिड मध्ये इन प्रेझेन्स ऑफ फ्युमरेज टू फॉर्म मॅलिक ऍसिड. फ्युमॅरिक ऍसिड मध्ये काय केलं, सिंपली आपण 1 मोल वॉटर मॉलिक्यूल ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ फ्युमरेज एन्झाइम. काय फॉर्म झालं, मॅलिक ऍसिड तयार झालं. ओके, आणि लास्ट स्टेपला आपण काय केलं, ते मॅलिक ऍसिड जे काय फॉर्म झालं होतं इज ऑक्सिडाइज्ड टू ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड. मॅलिक ऍसिडचं आपण ऑक्सिडेशन केलं बघा ऍट द लास्ट. कशामध्ये, ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ मॅलिक डिहायड्रोजिनेज अँड 1 मॉलिक्यूल ऑफ कोएन्झाइम NAD इज रिड्युस्ड. म्हणजे जे मॅलिक ऍसिड तयार झालं होतं आधीच्या रिएक्शन मध्ये, फ्युमरिक ऍसिड मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड करून फ्युमरेज एन्झाइम वापरून आपण मॅलिक ऍसिड मिळवलं होतं, त्याचं परत आपण काय केलं, ऑक्सिडेशन केलं. ओके, मॅलिक ऍसिड प्लस NAD इन प्रेझेन्स ऑफ मॅलिक डिहायड्रोजिनेज हे एन्झाइम आपण तिथं वापरलं, आपल्याला काय मिळालं, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ओके, आणि NADचं काय झालं, रिडक्शन झालं कशामध्ये, NADH2 मध्ये. ओके, अशा पद्धतीनं ही रिएक्शन ऑकर झाली. म्हणजे लक्षात ठेवा, ग्लायकोलिसिस मध्ये काय झालं होतं, काय झालं होतं ग्लायकोलिसिस मध्ये, काय आहे ग्लायकोलिसिस म्हणजे, Breakdown of glucose into pyruvic acid. ओके, पायरुविक ऍसिड मध्ये ब्रेकडाऊन झालं होतं. मग ते पायरुविक ऍसिड परत आपण क्रेब सायकल मध्ये एंटर केलं, बरोबर, पायरुविक ऍसिड न इथं एंटर केलेले आहे. ओके, मग कशामध्ये काय झालं, फर्स्ट एक्सेप्टर ऑफ पायरुविक ऍसिड कोण होता, इथं कोएन्झाइम A होता, बरोबर, त्याने ऍक्सेप्ट केलं तिथं. म्हणजे पायरुविक ऍसिड आलं होतं ग्लायकोलिसिस मधून, कोएन्झाइम A आणि NAD म्हणजे आपण इथं ऑक्सिडेटिव्ह केलं, कारण डिकार्बोक्सिलेशन. ओके, डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय, CO2 रिमूव्ह करायचा. ओके, आणि ऑक्सिडेशन का म्हटलं, इथं आपण ऑक्सिडेशन केलं. ओके, NAD वापरला ऑक्सिडेटिव्ह एजंट आणि त्याचं काय झालं, आपण रिडक्शन झालं. आणि पायरुविक ऍसिडचं काय झालं, तिथं ऑक्सिडेशन झालं आणि काय फॉर्म झालं, ऍसिटिल कोए, म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइम A त्याचं फॉर्मेशन झालं. ओके, तर मग ऍट द लास्ट क्रेब सायकल मध्ये कोणता कंपाऊंड तयार होतोय, तर ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड तयार होतोय. जसं ग्लायकोलिसिस मध्ये पायरुविक ऍसिड तयार होत होतं, तसंच क्रेब सायकल मध्ये काय तयार होतंय, किंवा सायट्रिक ऍसिड सायकल किंवा TCA सायकल मध्ये काय तयार होतंय, ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड. मग हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह की क्रेब सायकल मध्ये तयार होणारा कंपाऊंड कोणता, ग्लायकोलिसिस मधलं पण तसंच, ग्लायकोलिसिस मध्ये ऍट द एंड तयार होणारा कंपाऊंड कोणता, तर आपल्याला माहित आहे पायरुविक ऍसिड ग्लायकोलिसिस मध्ये, आणि क्रेब सायकल म्हटलं तर कोणता, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड OAA. लक्षात ठेवा.
हे महत्वाचं आहे. ओके, अशा पद्धतीने ह्या 2 रिॲक्शन आहेत. कसं आहे आता हे रिॲक्शन आता अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. याच्यापेक्षा आता दुसरा पर्याय नाही, कारण ती नावं वगैरे आपल्याला त्याच पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितली पाहिजे. मी परत सांगतोय की हे कधी तुमच्या लक्षात येणार आहे, हे आता नवीन वाचल्यावर तुमच्या नाही लक्षात येईल. पण जेव्हा तुम्ही बारकाईनं ही रिॲक्शन लिहून काढाल, 1-2दा त्याचा सराव कराल, त्यावेळेस त्या तुम्हाला काय होणार, जास्त फॅमिलियर होणार आहे. ओके, मग त्या तुम्हाला कळणार आहे ह्या स्टेपला ही स्टेप आहे, दुसऱ्या स्टेपला असं केलं होतं आपण, तिसऱ्या स्टेपला अशा आहे. म्हणजे तुम्हाला कळ जाणार आहे. सरावानं ते तुम्हाला काय होणार आहे, जास्त सोप्या वाटणार आहे. मग त्यामुळे ह्या 2 ह्याचा ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल याचा तरी जास्त सराव करा, कारण ह्यातला एक तरी सायकल तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला असतेच फायनल एक्झामला. ओके, आणि हे जर व्यवस्थित स्टेप्स तुमच्या असतील ना, तर आउट ऑफ आउट मार्क्स पडतात तुम्हाला. ह्याचा दुसरा एक फायदा सांगतो ह्या असल्या सायकलचा, जर तुम्ही व्यवस्थितरित्या सायकल लिहिल्या ना, तर आउट ऑफ आउट मार्क्स मिळतात. जर एखादा डिस्क्रिप्टिव्ह दुसरा क्वेश्चन असेल, डिस्क्रिप्ट करा किंवा एक्सप्लेन करा, त्यामध्ये 1-2 मार्क्स तुमचे जाऊ शकतात, ते कट करतात जे पेपर चेक करणार आहे. पण अशा ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या लिहिलं रिॲक्शन वगैरे, तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळतात. तिथं काही मार्क घालवायला वगैरे चान्स नसतो. ओके, त्यामुळे व्यवस्थितरित्या करा. आता पुढचे तुमची असाइनमेंट असेल. ओके, कोणती ग्लायकोलिसिस मी जसं सांगितले स्टेप वाईज लिहून काढा. हे तुम्हाला फार असं किचकट दिले, हे तुम्हाला समजणार नाही आणि आपल्याला काही गरज पण नाही त्याची. ओके, ज्या पद्धतीने आपल्याला रिॲक्शन वाईज दिले त्या पद्धतीने तुम्ही करा. फक्त तिथं कोणता एन्झाईम वापरला हे मेन्शन करणं महत्वाचं आहे, कारण एन्झाईम वरती सगळं आहे डिपेंड. ओके, जो काही कंपाऊंड फॉर्म होणार आहे तो कशावरती मेनली डिपेंड आहे, कोणतं तुम्ही एन्झाईम तिथं पर्टिक्युलर वापरलेला आहे त्याच्यावरती. त्याच्यामुळं एन्झाईम पण महत्वाचं आहे. ओके, असं स्टेप वाईज स्टेप लिहून काढा, हे ग्लायकोलिसिस होईल. त्याच पद्धतीने ही सुद्धा तशीच करा रिॲक्शन. स्टेप वाईज लिहून काढा, तुम्हाला समजेल अधिक. ओके, तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. क्रेब सायकलला डिफरंट नाव काय आहे ती पण लक्षात ठेवा. परत फर्स्ट एक्सप्लेन TCA सायकल असं विचारलं तर आपल्याला मग कळत नाही TCA सायकल म्हणजे नक्की काय, मग ते आपल्याला माहित पाहिजे. त्यालाच आपण क्रेब सायकल किंवा सायट्रिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतो. ओके, ते व्यवस्थित करून ठेवा. तर आपण आता इथं थांबूया, हे 2 हे करू आणि पुढच्या याला आपण राहिलेल्या त्या 2 हे बघा इथं दिल्या बघा, हे चांगली व्यवस्थित दिल्या क्रेब सायकल किंवा TCA सायकल. अशा पद्धतीने जरी करता आलं तरी तुम्हाला सिंपली ते चांगलं आहे. बघा इथं व्यवस्थित दिले, इथं तुम्हाला सुटेबल आहे, म्हणजे कुठलं वापरलंय, कोणता प्रोडक्ट तयार झालेला आहे, कोणती प्रोसेस केली आपण, H2O कधी रिमूव्ह केलाय, H2O कधी ऍड केलाय. ओके, ऑक्सिडेशन कधी केलंय आपण NADच्या माध्यमातून, GDP कधी ऍड केलंय, हे बघा व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलेलं आहे. ह्या पद्धतीने असलं तरी चालेल. ओके, पण ग्लायकोलिसिसची ती जरा तुम्ही नाही काढलं स्ट्रक्चर, मॉलिक्युलर जे काही स्ट्रक्चर आहे ते काही नाही काढलं तरी चालेल. फक्त स्टेप बाय स्टेप ते तुम्ही तयार करा असाइनमेंट, आणि हे सुद्धा. मग त्याच्या पुढच्या याला बाकीचं काय मग सोपंच आहे, पाथवे सोपे आहेत. ओके, तर मग आता आपण इथं थांबूया. ह्याचा सराव करा. काय होणार आहे तुम्हाला जरा समजलं नसेल, मला पण कळतंय, पण कसं आहे सराव करायचा, हे अशाच पद्धतीने सांगितलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस सराव करचाल ना 2-3 वेळा, मग तुम्हाला कळेल की बाबा हा हे सोपं आहे, इथे तशी ही स्टेप आहे, त्याच्यानंतर ही स्टेप आहे, असं. आणि काय अडचण आली तर मला विचारा, मी सांगेन मग. ओके, हॅलो सर. हा बोला सर, क्रेब सायकलला आपण TCA सायकल म्हणतो. बरोबर. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड हे 4 कार्बन कंपाऊंड आहे. हो हो, तर मग हे कसं काय, म्हणजे डाऊट आहे मला याच्यामध्ये. TCA सायकल म्हणजे काय, ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड. म्हणजे ट्राय म्हणजे काय 3, बरोबर. 3 कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे. इथं असं नाही म्हणायचं की 3 तिथं कार्बन ऍटम आहेत. कार्बॉक्झिल म्हणजे काय, CO2 ग्रुप, CO2. आलं लक्षात. बघा ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड हा 4 कार्बन कंपाऊंड आहे, बरोबर. आपण पाहिलेलं आहे ते कुठं, C4 मध्ये बघितलंय ना. हा बरोबर, तिथं आपण बघितलेलं आहे, बरोबर. मग इथं तसा संबंध नाही, इथं ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड आहे, म्हणजे कार्बॉक्झिल ग्रुप किती आहेत इथं,
3 आहेत. ठीक हा, म्हणून त्याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हटले. ठीक आहे समजलं. इथे नाही, इथे कार्बन नाही, इथे कार्बोक्सिल ग्रुप आहे. ओके, म्हणून त्याचं ट्राय कार्बोक्सिल ऍसिड म्हटले. ओके, तर आपण आता काय करूया, इथं थांबूया. पुढच्या आपण प्रॅक्टिकल वगैरे आता घेऊया. चालतं, प्रॅक्टिकल वगैरे आपले आता जरा माग आहे, ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, जवळजवळ 70-80% पोर्शन संपलेला आहे. पुढचे चॅप्टर सोपे आहेत. फोटोपेरिओडिझम वगैरे, फॅट मेटाबॉलिझम, हे सिंपल टॉपिक आहेत, एक तासाचे. ते आपण कव्हर करू. सगळा पोर्शन तुमचा कव्हर केला जाईल. तुम्हाला नोट्स व्यवस्थितरित्या मी सांगितलं जाईल. एक्झामच्या अगोदर सुद्धा तुम्हाला महत्वाचे टॉपिक्स दिले जातील, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त